भगवते वासुदेवाय. श्लोक 7, 8, 9. अस्माकन्तु विशिष्टाये तान्निबोधद्विजोत्तम. नायका मम सैन्यस्य सैन्यार्थं तान् ब्रवीमि ते. भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः. अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः. नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. शब्दार्थ. दुर्योधन म्हणाला, हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपल्यातील जे महत्त्वाचे वीर आहेत ते जाणून घ्या. आपल्या सैन्यात जे सेनापती आहेत ते मी तुम्हाला सांगतो. द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण, सोमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा, अजूनही माझ्यासाठी जीवावर उदार होऊन लढायला सज्ज असलेले सशस्त्र अनेक शूरवीर आहेत. भावार्थ. दुर्योधन समोरचे सैन्य बघितल्यावर स्वतःचे सामर्थ्य अजमावत आहे. ते योग्यही आहे. आपणही आपली बलस्थाने जाणून घेतली पाहिजेत. मग चुकतं काय? सामर्थ्य जाणून घेताना कच्चे दुवे बघायला हवेत. मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमात स्वोट ॲनालिसिस अशी संकल्पना आहे. स्ट्रेंथ, वीकनेसेस, अपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स. तयारी सर्वांगीण हवी, म्हणजे आपण सावध राहतो. आपल्याला आपल्याकडे जे आहे त्याचा गर्व वाटत नाही. आपण पूर्ण तयारीनिशी अडचणींचा सामना करतो. नक्की कशाशी लढायचं आहे याची कल्पना येते. आपण गाफील राहत नाही, बढाया मारत नाही. आपल्याकडे काय आहे हे जाणून घेताना आपल्यातील उणीवा शोधल्या पाहिजेत, म्हणजे त्यावर मात करता येते. नवीन संधीचा शोध घेताना त्यातील संभाव्य धोकेही लक्षात घेतले पाहिजेत. सध्याच्या काळातील बलस्थान बघाल तर सगळीकडे अमाप पैसा आहे. मागच्या पिढीची आर्थिक जबाबदारी नाही, पुढच्या पिढीला आपण कमावलेल्या पैशांची गरज नाही. वीकनेस म्हणाल तर पैसा कमावताना आरोग्य गमावून बसलो आहोत. व्यायामाचा अभाव, मानसिक ताण, अवेळी आणि अयोग्य आहार, अपुरी विश्रांती या दुष्टचक्रात अडकलो आहोत. पैसा मिळवण्यासाठी आरोग्य खर्च करतो, पण कितीही पैसे देऊन ते परत मिळत नाही. संधी तर पावलोपावली उपलब्ध आहेत. कष्ट कराल त्याप्रमाणे मोबदला मिळतो. फक्त ती दृष्टी हवी. मिळेल ते काम करायची तयारी हवी. धोका काय तर बदल आणि अनिश्चितता. अतिवेगाने परिस्थिती बदलत राहते आणि कशाचाही अंदाज येत नाही. बदलावर आपले नियंत्रणही नसते. तंत्रज्ञान बदलत राहते. आपल्याबरोबरची माणसे बदलतात, विचार बदलतात, किमती तर रोज बदलतात. आर्थिक निकष बदलतात, मतं बदलतात. आज आहे ते उद्या असेलच याची शाश्वती देता येत नाही. अर्थात बदल हा निसर्गाचा नियम आहे. श्लोक 10 आणि 11. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं. पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम्. अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः. भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. शब्दार्थ. भीष्मांनी रक्षण केलेले सैन्य सर्व प्रकारे अजिंक्य आहे. भीमाने रक्षण केलेले सैन्य जिंकायला सोपे आहे. आपण सर्वांनी भीष्मांचे रक्षण केले पाहिजे. भावार्थ. दुर्योधनाला स्वतःचे सैन्य अजिंक्य वाटत होते आणि त्याच वेळी पांडवांची सेना जिंकायला सहज सोपी वाटत होती. आपणही अशी चूक नकळतपणे करतो. अनेक प्रश्नांचे, अडचणींचे गांभीर्य आणि स्वरूप आपण विचारात घेत नाही. आपल्याला सुरुवात केल्यावर मग ते काम कठीण वाटू लागते. तेव्हा माघार घेता येत नाही. अपयश पदरी पडते. आपल्याला आपण बरोबर, हुशार, वडचढ आणि समोरचा चूक, कमजोर असे उगाचच वाटते. याने नुकसान आपलेच होते. दिसते तसे नसते हे माहीत असूनही आपण गाफील राहतो. भीष्मांचे रक्षण करायला हवे हे जरी योग्य असले तरी यात दुर्योधनाने कर्णाला दुखावले.
भीष्म सेनापती असेपर्यंत कर्ण लढला नाही. जर भीष्म कर्ण युती दुर्योधन करू शकला असता तर जयाची शक्यता वाढली असती. त्याने सर्वांचे हित लक्षात घेणे आवश्यक होते, कारण ते त्याचे वैयक्तिक युद्ध राहिले नव्हते. यात अनेकांचे प्राण पणाला लागले होते. यावरून हे लक्षात घ्यायला हवे की वैयक्तिक मते, मान, स्वार्थ विचारात न घेता जो एकोपा टिकवून ठेवेल तो खरा नेता. एकीचे बळ मिळते फळ. नेत्याने स्वतः काम कमी केले तरी चालेल, पण त्याने सर्वांना एकत्र बांधून ठेवले पाहिजे. त्याची निवड योग्य हवी. निर्णय अचूक घेता यायला हवा. श्लोक 12 आणि 13. तस्य सैंजनयन हर्षं कुरु वृद्धः पितामहः सिंहनादविनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ततः शङ्खाश्च भैर्यश्च पणवानकगोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्तः सशब्दस्तुमुलोऽभवत्. शब्दार्थ. भीष्म पितामहांनी दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करत सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला. त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदुंग, शिंगे इत्यादी वाद्ये एकदम वाजू लागली. त्याचा प्रचंड आवाज झाला. भावार्थ. इतकी लोक स्वतःच्या बाजूने लढायला सज्ज असलेली पाहून दुर्योधनाला आनंद झाला. अमाप हत्ती, घोडे, रथ असलेली सुसज्ज चतुरंग सेना बघून त्याला स्फुरण चढले. आता निर्णायक युद्ध होईल म्हणून तो सज्ज झाला. आपल्यालाही आयुष्यात अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. आपल्याकडे असलेली साधने मर्यादित असतात. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा, संपत्तीचा आपल्याला अभिमान वाटत असतो. याचा योग्य वापर केला पाहिजे. जसे वेळ, शक्ती, पैसा, ज्ञान, अधिकार, माणसे इत्यादी बरेचदा या गोष्टी निघून गेल्यावर आपल्याला भान येते, पण तेव्हा उपयोग नसतो. स्वतःच्या अट्टाहासापायी आपण आपल्याजवळ असलेली पुंजी अविचाराने अनाठायी खर्च करतो. पुंजी म्हणजे फक्त संपत्ती नाही. वय, नाती, बुद्धी, आरोग्य ही सुद्धा पुंजीच आहे. कशाला महत्त्व द्यायचे ते अनेकदा कळत नाही. करायचे असते वेगळे आणि होते मात्र वेगळे. शंखनाद होतो तो आपल्याला वैचारिक जाग यावी म्हणून. आपल्या अंतरात्म्याचा आवाज काहीतरी सांगत असतो. तो वेळीच ऐकू यावा आणि योग्य दिशा मिळावी म्हणून कृष्णासारखा एक सखा असावा. लढला नाही तरी चालेल, पण कायम बरोबर असेल. दुर्योधनाने तर तोच तर नाकारला. मला तर संजयाला इथेच यत्र योगेश्वर कृष्ण कळले असेल असे वाटते. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. आजचे निरूपण इतकेच. जय श्री कृष्ण.